आपण काय पाहिलो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. इम्पोर्टिंग वर्ब जर आज्ञा असेल तर ऑर्डर्ड घ्यायचं, सैनिक आज्ञा असेल तर कमांडेड घ्यायचं, सल्ला असेल तर ऍडवाइज, धमकी असेल तर थ्रेटन्ड, विनंती असेल तर रिक्वेस्टेड, याचना असेल तर बेग्ड. यापैकी काय आहे त्या वाक्यात? आज्ञा आहे का, सैनिक आज्ञा आहे का, सल्ला आहे का, धमकी आहे का, विनंती आहे का, याचना आहे, याच्यानुसार काय वापरायचं? योग्य तो रिपोर्टिंग वर्ब वापरायचा. सहसा 70% ठिकाणी ऑर्डर्ड हेच रिपोर्टिंग वर्ब आपण वापरू. होकारार्थी आज्ञा असेल तर कंजक्शन टू वापरायचं आणि नकारार्थी आज्ञा असेल तर कंजक्शन काय वापरायचं? नॉट टू वापरायचं. आणखीन पुढचा महत्वाचा मुद्दा काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचा काळ बदलत नाही. स्पीच करताना नेहमीप्रमाणे सर्वनाम आणि निकटतादर्शक शब्दात काय होतो? योग्य तो बदल होतो. जर दिलेल्या वाक्यामध्ये प्लीज हा शब्द आला असेल आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय वापरायचं? तर रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं. कोणतं वर्ब वापरायचं? रिक्वेस्टेड. चला पहिलाच उदाहरण त्याच्यावर आहे.